चला तर आज मस्त असे रसरशीत काळा जामून बनवूया। म्हणजेच की नेहमी आपण गुलाबजाम तर बनवतो, पण ते जे मार्केटमध्ये काळे काळे कलरचे जामून मिळतात तर आपल्याला वाटतं ते कसे बनतात, तर ते याच पद्धतीने बनतात। आपण जसे गुलाबजाम बनवतो तसेच कसे तर मी तुम्हाला पुढे सांगते। या ठिकाणी मी खवा घेतलेला आहे, वजनाने म्हणाल तर 200 ग्रॅम खवा घेतला। छान असा मसळून घेतला हाताने, त्यातले लम्स वगैरे सगळ्या काढून घेतल्या। आणि त्यानंतर मी 100 ग्रॅम पनीर घेतलं, पनीर किसून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये 100 ग्रॅम मैदा मिक्स केला आणि चिमूटभर जे आहे बेकिंग पावडर घातली आणि थोडं थोडं दूध घालून जे आहे अशा प्रकारचं पीठ मळून घेतलं। तर सगळं पीठ मळण्यासाठी मला फक्त 3 ते 4 चमचे दूध लागलेलं आहे। तर असं मऊसर असं पीठ मळून घेतलं आणि छान असे छोटे छोटे त्याचे बॉल्स बनवून घेतले, म्हणजेच की गुलाबजाम स्टाईल। तर सगळे बॉल्स इकडे बनवून तयार झालेले होते, सर्व जे आहे एकसारखे बनलेले होते। चला तर आता मस्त असा पाक सुद्धा बनवूया। तर पाकासाठी मी ते 350 ग्रॅम साखर घेतलेली आहे, वाटीने म्हणाल तर 1.25 वाटी साखर आहे। त्यामध्ये 1.5 वाटी पाणी घातलं आणि साखरेचं जे आहे आपल्याला पाक बनवायचा आहे। आता पाक जो आहे एक तारी वगैरे असं काही नाही बनवायचा, फक्त थोडासा चिकट चिकट झाला की एवढंच आपल्याला पाक बनवायचा आहे। तर पाक तयार झाला, पाक थंड करण्यासाठी ठेवला। इकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं, तेल तापलं की गुलाबजाम जेवढे बसतील तसे सोडले आणि छान मंद आचेवर तळून घेतली। तर छान असा काळा कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे। नेहमी जे गुलाबजाम काढतो तर याच्या अगोदर जो कलर गेला त्या पद्धतीचे आपण काढतो, पण आज आपण काळ्या स्टाईल बनवणार आहोत। ते खाण्याला सुद्धा आणखीन थोडे टेस्टी लागतात आणि जास्त दिवस सुद्धा टिकतात। तर या पद्धतीने या कलरचे मी गुलाबजाम तळून घेतले अगोदर। त्यानंतर राहिलेले सुद्धा कढईमध्ये घालून घेतले आणि ते सुद्धा छान असे मीडियम फ्लेमवर खाली वर करत त्याच कलरचे तळून घ्यायचे आहेत। आपण नेहमी जे गुलाबजाम तळतो ना तर ते त्या कलरचे या कलरचे नसतात, थोडेसे कमी असतात। तर पण या पद्धतीने तुम्ही बनवले ना तर जास्त टेस्टी लागतात आणि त्याच्यापेक्षा जास्त दिवस सुद्धा टिकतात। सहज फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवले तरी सुद्धा 10 ते 12 दिवस सहज टिकले जातील। त्यानंतर गरम गरम गुलाबजाम पाकामध्ये सोडले, कारण पाक जो आहे थंड झालेला होता आणि गुलाबजाम गरम सोडायचे, म्हणजे एक पाक थंड आणि गुलाबजाम गरम अशा पद्धतीने सर्व सोडून घेतले आणि छान असा पाक मुरेपर्यंत त्याला भिजवत ठेवले। तर असे आपले काळे रसरशीत गुलाबजाम तयार आहे। पूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, जाऊन पाहू शकता। व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा।